ई-चलनाच्या जाचक कारवाई विरोधात आज ठाण्यातील आनंदनगर चेकनाका येथे वाहतूकदारांनी चक्काजाम आंदोलन करत शासनाचा निषेध व्यक्त केला। या आंदोलनामुळे काही काळ परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं। ई-चलनाच्या नावाखाली विनाकारण दंड आकारला जात असल्याचा आरोप करत वाहतूकदारांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली। तसंच ई-चलनाच्या कारवाईत अनेक त्रुटी असून पुराव्यांशिवायही दंड आकारला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। ई-चलनामुळे वाहनधारक आणि वाहतूक व्यावसायिकांवर आर्थिक बोजा वाढत असून शासनानं याबाबत तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। अन्यथा राज्यभरात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला। दरम्यान या आंदोलनामुळे आनंदनगर चेकनाका परिसरात काही काळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं वाहतूकही विस्कळीत झाली होती। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून येथील परिस्थिती नियंत्रणात आणली। आज हे आंदोलन केलेलं आहे। शासनाने आम्हाला ई-चलनाच्या मार्फत जी खंडणी वसूल करण्याची चाललेली वाहतूकदारांचा कणा मोडण्याचं जे शासनाचं धोरण आहे, या धोरणाच्या विरोधात हे आंदोलन आहे। आणि जर हे अशाच प्रकारे जर धोरण मागे घेतलं गेलं नाही तर वाहतूकदार आत्महत्या करतील आणि वाहतूक व्यवसाय हा जिवंत ठेवण्यासाठी आंदोलन केलेलं आहे। आणि हे जनतेचं आंदोलन आहे। आम जनतेला देखील या वाहतूक ई-चलनाचा, ज्यांच्याकडे स्कूटर आहे, कार आहे, अशा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला हा त्रास आहे। तर हे जनसामान्यांचं आंदोलन म्हणून त्यांच्या वतीने आम्ही आंदोलन करीत आहोत। धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं ठाणे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील संत तुकाराम महाराज मैदान येथे भव्य स्वरूपात चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आले। गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा केला जात असून ठाणेकर नागरिक यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात। या उत्सवाच्या प्रारंभाच्या अनुषंगानं आज मंडप पूजनाचा शुभ सोहळा पार पडला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपस्थितीत हा मंडप पूजन सोहळा विधिवत पार पडला। पारंपरिक पद्धतीनं मंत्रोपचार, पूजा अर्चा आणि विधी करून मंडप पूजन करण्यात आलं। यावेळी देवीच्या उत्सवाची सुरुवात मंगलमय वातावरणात करण्यात आली। चैत्र नवरात्र उत्सव हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र उत्सव मानला जातो। या 9 दिवसांमध्ये देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते। या मंडप पूजन सोहळ्याला अनेक मान्यवरही उपस्थित होते। यामध्ये ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला रोहित पिंपोळकर, शिवसेनेचे गटनेते पवन कदम, ठाणे विधानसभेचे प्रमुख हेमंत पवार, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, महिला आघाडीच्या प्रमुख मीनाक्षी शिंदे, नगरसेविका मालती पाटील, नम्रता पमनानी, नम्रता भोसले जाधव, प्रवक्ते राहुल लोंढे, शाखा प्रमुख रोहित गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारीही उपस्थित होते। यावेळी कोपरी विभागाचे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला पदाधिकारी, युवासेनेचे कार्यकर्ते तसंच असंख्य नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्वांनी मिळून देवीची पूजा करून उत्सव यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली। दरवर्षीप्रमाणे यंदाही या चैत्र नवरात्र उत्सवामध्ये भक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून ठाणेकरांसाठी हा उत्सव श्रद्धा, संस्कृती आणि एकात्मतेचा सुंदर संगम ठरेल। देवीच्या कृपेने ठाणे शहरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदो अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी।
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शहापूर येथील विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणी आमदार संजय केळकर आक्रमक. मुरबाड तालुक्यातील मोरुश आश्रमशाळेतील 10वीच्या विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी मुख्याध्यापक आणि स्त्री अधिशिक्षिकेला निलंबित केलं असलं तरी प्रकल्प अधिकारी मात्र अद्याप मोकळे आहेत. त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत केली आहे. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या निर्देशानंतर शहापूर आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले. मोरोशी आश्रमशाळेतील एका 10वीच्या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं प्रकरण गेल्या वर्षी 25 डिसेंबर रोजी घडलं होतं. या प्रकरणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात आवाज उठवून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली होती. खूप खूप शिग्ग पोरी ताठमानेनं जगशील तरी असं आवाहन राज्य शासन ग्रामीण भागात करत असताना दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये सेवा सुविधा, सुरक्षा आणि दर्जा यांचा अभाव असतो. आदिवासी प्रकल्प विभागाकडून वेळोवेळी दौरे आखणे, आश्रमशाळा आणि वसतिगृहांची पाहणी करून आवश्यक सेवा सुविधा देणे हे प्रकल्प अधिकाऱ्याचं काम असून येथील प्रत्येक घटनेला प्रकल्प अधिकारी जबाबदार असतो. मात्र मोरोशी आश्रमशाळेतील घटनेप्रकरणी जबाबदार अधिकारी असलेले प्रकल्प अधिकारी यांच्यावर कारवाई झाली नसून तेच इतरांचं निलंबन करत आहेत. त्यामुळे तातडीनं प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्याची जोरदार मागणी आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात केली. त्याचबरोबर पीडित कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचीही त्यांनी मागणी केली. यावर उत्तर देताना मंत्री अशोक उईके यांनी अशी प्रकरणं आश्रमशाळांमध्ये वारंवार होत असल्याचं मान्य केलं. या प्रकरणी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचं सांगून त्यांनी पीडित कुटुंबियांना 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आल्याची माहितीही दिली आहे. यावर केळकर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रकल्प अधिकाऱ्याला निलंबित करण्यात येणार आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला. अखेर मंत्री उईके यांनी निर्देश दिल्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. शेकडो वर्ष प्राचीन असलेल्या ठाण्यातील चंदनवाडी परिसरातील हजरत नुरीबाबा दरगाह ट्रस्टच्या आवारातील 10 भले मोठे वृक्ष शनिवारी विनापरवाना तोडण्यात आले. ही अवैध वृक्षतोड निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी या वृक्ष कत्तलीला विरोध दर्शवला. त्यानंतर या प्रकरणी स्थानिक शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे तसंच शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काल सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन येथील पाहणी केली. तसंच ठाणे महापालिकेसह पोलीस प्रशासनानं या वृक्षतोडीची चौकशी करून तातडीनं कारवाई करण्याची आग्रही मागणी केली आहे. ठाणे पश्चिमेकडील मखमली तलावाच्या शेजारी असलेला नुरीबाबा दरगाह हा मुस्लिम धर्मियांसोबतच हिंदू आणि इतर धर्मियांचं देखील श्रद्धास्थान आहे. नुरीबाबा यांच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या या दर्ग्यामध्ये नुरीबाबा यांची समाधी आहे. या दर्ग्या शेजारील मोकळ्या जागेतील 4 अशोकाचे वृक्ष, 2 सुपारीचे झाड, 1 कोकम आणि 2 नारळीची झाडं, 2 आंबा वृक्ष असे एकूण 10 वृक्ष शनिवारी अवैधरित्या बुंधापासून तोडण्यात आल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं. त्यांनी ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधींना कळवली. त्यानुसार शिवसेनेचे नगरसेवक राजेश मोरे, भाजपचे प्रदेश शेडगे यांच्यासह शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी प्रसार माध्यमांसह प्रत्यक्ष पाहणी केली. हे कृत्य नुरीबाबा दरगाह ट्रस्टचे पदाधिकारी आणि नुरी कुटुंबियांपैकी असल्याचा आरोप करून महापालिका प्रशासन तसंच पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दादा काय सांगाल, या ठिकाणी झाडं तोडण्याचं निदर्शन आलं आणि आपण स्वतः दाखल झालं, काय नेमका प्रकार आहे? होळीच्या दिवशी आपले सगळे बांधव जेव्हा होळीच्या पूर्वतयारीला होते त्या दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडं तोडायला सुरुवात केली. ही दुपारच्या टायमाला सगळी माणसं आली आणि अचानक झाडं तोडायला सुरुवात झाली. तर आजूबाजूच्या स्थानिक माणसांना समजलं. त्यांनी जेव्हा त्याला विरोध करायला सुरुवात केली तेव्हा जेव्हा आतमध्ये आले त्यानंतर ही थांबली. ही खरं तर त्यांचा
ही संपूर्ण झाडं जमीनदोस्त करायचा त्यांचा विचार होता आणि त्याच दृष्टीने 10-15-20 माणसं मोठ्या प्रमाणात सगळं घेऊन ते आले होते. पण स्थानिकांनी विरोध केल्यामुळे त्यांना ते करता आलं नाही. तरी सुद्धा तेवढ्या ह्याच्यात त्यांनी 10 झाडं तोडली. आज ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये होळीच्या पवित्र दिवशी आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ते सगळे मजबूर असताना त्यांनी अचानक येऊन हे सगळं काम केलं, हे निषेधार्थ आहे. म्हणजे फक्त झाडं तोडणं हा विषय नाही. इथे नुरी बाबा दर्गा गेले अनेक वर्षापासून इथे आहे. ह्यांचा होणारा उरूस मध्ये सगळे स्थानिक माणसं पुढाकार घेऊन असतात आणि एकत्रितरित्या करत असतात. ह्या मागे हे झाडं तोडण्यामागे नेमकं कारण काय होतं की अचानक त्यांना झाडं तोडाविषयी का वाटली? आम्हाला सगळ्यांना स्थानिक माणसांना असा संशय आहे की ह्या जागेचा वापर त्यांना काहीतरी वेगळ्या विषयासाठी करायचा आहे. वेगळ्या विषयासाठी काहीतरी वेगळ्या पद्धतीनं त्यांना हा वापर करायचा आहे. त्यासाठी आतापर्यंत या भागात कधीच धार्मिक तेढ निर्माण होईल असे प्रयत्न झाले नाही. पण हे 3 माणसं अतिक नुरी, शफीक नुरी आणि रफीक त्यांची नुरी 2 मुलं आणि ही त्यांची ही फॅमिली इथे तणावपूर्ण वातावरण कसं निर्माण होईल यासाठी सतत प्रयत्न करत असते कुठल्याही वेळेत. आणि आता सुद्धा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळा वापर त्याच पद्धतीने केलेला दिसतोय. आम्ही तुमच्या मार्फत महापालिका प्रशासनाला सांगू इच्छितो की आपण यांच्यावर त्वरित कारवाई करा आणि यांच्यावर गुन्हे दाखल करा. नुसते गुन्हे दाखल करून होणार नाही, तर त्यांच्या पुढची कारवाई करा. आणि मी पोलीस प्रशासनाला खास इंटिमेट देतो की आपण ह्या तिघांची इन्क्वायरी करा. कारण ह्यामागे नुसतं झाडं तोडणं हा विषय नाही, तर ह्याच्यामागे अजून मोठा विषय पडद्यामागे आहे. आता जी कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित चाललेली आहे, ह्यांच्या वागण्यामुळे, ह्यांच्या वर्तणुकीमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको. मी पोलीस प्रशासनाला परत विनंती करतोय की आपण ह्या सगळ्यांची सखोल चौकशी करा. ह्या जागेचा गैरवापर स्थानिक माणसंही होऊन देणार नाहीत आणि आम्ही सगळेही होऊन देणार नाहीत. काही झालं तरी आम्ही स्थानिकांच्या बरोबरीने आहोत. कुठलाही गैरप्रकार, मग झाडं तोडणे असो किंवा अजून कुठलाही असो, आम्ही इथले स्थानिक लोक आणि आम्ही स्वतः पक्ष म्हणून सुद्धा आम्ही सहन करणार नाही. आम्ही स्थानिकांच्या बरोबर आहोत, बरोबर राहणार. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरणार.